देव आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण काल मला भेटलं. एक मोठी दुर्घटना होत असताना थोडक्यात मी त्या दुर्घटनेतून वाचलो. पुढील फोटो बघा, तुमच्या लक्षात येईल. फोटो बघितला तर सांगायचं तात्पर्य म्हणजे त्या फोटोमध्ये जी जखम दिसते ना ती कशामुळे झाली असेल. तर पहिली चूक माझी ही झाली, काल मी प्रवासावरून आलो आणि त्यानंतर थोडीशी गाडी हिट होत होती. मग मी काय केलं, हा बॉनेट असा उघडला आणि त्यानंतर मी थोडंसं पाणी हे उकळत होतं. उकळल्यानंतर एक 15 ते 20 मिनटं मी थांबलो. गेली 13 वर्ष मी याची खबरदारी घेतो, परंतु काल मला माझ्या डोक्यात काय विचार होते मला माहीत झालं नाही. त्यानंतर मी हे टोपण ओपन केलं. हा करताना एक मी काय चुकीली, मी कोणत्याही प्रकारचं कापड घेतलं नाही किंवा बाबा टायमिंग किती तास किती मिनटे झाली गाडी येऊन, बाबा किती हिट आहे माझ्या लक्षातच आलं नाही. त्यानंतर हे टोपण उघडल्या यातील जे पाणी आहे गरम पाणी पूर्ण चेहऱ्यावर ओढत होतं. पण तो मला जाणवलं की कोणीतरी मला पाठीमागून वडलं आणि त्यानंतर ते पाणी माझ्या पोटावर घेऊन थांबलं आणि त्यानंतर ती अवस्था तशी झालेली आहे. तरी मी जी चूक केली ती सर्व वाहनधारकाने शक्यतो करू नये, कारण 15 मिनटे काय आणि अर्धा तास, त्याला आता पाणी थंड व्हायला किती मिनटं लागतात हे कोणाच्याही हातात नाही आहे. त्यामुळे शक्यतो करून जेवढं होईल तेवढं गाडी जेव्हा हीट होते तेव्हा ही खबरदारी घ्या, कारण हे कूलरचं पाणी असते. खूप पद्धतीनं असं चंबळं पूर्ण निघलेलं आहे. तरी जी मोठी दुर्घटना होणार होती ती गणपतीच्या आशीर्वादाने थोडक्यात वाचली आणि आम्ही जी पूजा केली 5-6 दिवसात घरी आल्यानंतर त्याचं मला हे आज थोडं चांगल्या पद्धतीने मिळालं. हां, झाली चूक, हे थोडी कुठेतरी शिक्षा आपल्याला भेटली पाहिजे आणि त्या सुधारणा होण्यासाठी ही चूक देव आपल्याला देत असतो. श्री गणेश. दोस्त तो बहुत मिले पर तेरे जैसा ना कोई था, ना कोई है और ना ही कोई होगा. ये गाना सिर्फ तेरे लिए.